करू सुरुवात? हो, एकच मिनिटं. हा. नमस्कार. कृष्णोदयपायन गुरुकुल संचालित अक्षरब्रह्म व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. अ, आपण गाथा रामदूताची हा विषय कालपासून सुरू केला होता आणि त्याच व्याख्यानाचा पुढचा जो भाग आहे तो आज आपण बघणार आहोत आणि या व्याख्यानासाठी आपल्याला जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते प्रणव गोखले सर. तर त्यांना मी विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद. आपण मंगलाचरणाने सुरुवात करूया. जर काही आवाज किंवा व्हिडिओ मध्ये अडचण आली तर मला तसं सांगा आणि अनम्यूट समजा झालं तर खूण अशी करेन म्हणजे काही वेळेला लक्षात येत नाही पटकन, यासाठी हो, ही योजना. हा. नक्की. अतुलित बलधामम हेमशैलाभदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणवरिष्ठम वानराणां गरिष्ठम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि। रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। कालपासून आपण गाथा रामदूताची या विषयाचा विचार इथे करतोय. आज त्यातला दुसरा भाग आणि अंतिम भाग आपण पाहूया. काल आपण हनुमान या दैवताचा विकास, स्वरूप, विस्तार हे थोडक्यात पाहिलं. आज आपण या दैवता संबंधी जे वाङ्मय उपलब्ध आहे त्या वाङ्मयाचा थोडक्यात आढावा घेणार. हनुमान या देवतेविषयी संस्कृत आणि भारतीय उपखंडामध्ये असणाऱ्या जवळजवळ सगळ्याच प्रांत भाषांमध्ये, प्राकृत भाषांमध्ये विपुल साहित्य उपलब्ध आहे. आता संस्कृत साहित्यापासून जर आपल्याला विचार करायचा असेल तर संस्कृत मध्येच सगळ्यात मुख्य मारुती चरित्राचा भाग ज्याच्यामध्ये आलेला आहे ते वाल्मिकी रामायणामधलं सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड हे 3 भाग. मारुतीच्या आणि रामाच्या भेटीचा प्रसंग हा किष्किंधा कांडात येतो. मात्र या किष्किंधा कांडामध्ये खरा फोकस हा मारुती नाहीये. मात्र पुढचं सुंदरकांड हे पूर्णतः मारुतीने केलेला पराक्रम, म्हणजे दक्षिण समुद्राच्या उत्तर तटावर उभं राहून सगळ्या वानरांनी विचार केला असता समुद्र उल्लंघन करण्यासाठी एकमात्र समर्थ असा मारुती आहे हे ठरलं, हे निश्चित झालं आणि जांबुवंतांनी मारुतीला निवेदन केलं की तूच आता उड्डाण कर आणि लंका गाठ. त्याचं वर्णन आपल्याला गीतरामायणामध्ये गदिमांच्या शब्दामध्ये ऐकलेलं असेल सगळ्यांनी. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. तर सुंदरकांडाचं हे जे आख्यान आहे ते पूर्णतः मारुतीच्या पराक्रमावर बेतलेलं आहे. त्यामुळे आजही मारुतीच्या उपासनेमध्ये सुंदरकांडाचा पाठ करणं, मग ते सुंदरकांड खुद्द वाल्मिकी रामायणातलं असेल किंवा नंतरच्या अन्य कोणी महाकवींनी केलेलं असं, म्हणजे त्यातलं सर्वोत्तम उदाहरण हे तुलसीदासांनी रचलेल्या रामचरित मानसातल्या सुंदरकांडाचं आहे. आजही उत्तर भारतामध्ये घरोघरी आपल्याकडे महाराष्ट्रात जशी ज्ञानेश्वरी, दासबोध वाचले जातात तशी तिकडे रामचरित मानसाचे पाठ होतात आणि ज्यांना पूर्ण रामचरित मानस पाठ करता येत नाही, म्हणता येत नाही, त्यांना त्यांच्या घरी सुंदरकांडाचे पाठ केले जातात. सकाम उपासना म्हणून सुंदरकांड म्हणणे, पाठ करणे असा भाग अनेकांच्या उपासनेत असतो. त्यामुळे सुंदरकांड हा हनुमत विषयक वाङ्मयातला एक महत्वाचा घटक आहे, ग्रंथ आहे. आता सुंदरकांडा व्यतिरिक्त लंकाकांड किंवा युद्धकांडामध्ये मारुतीनी काय काय पराक्रम केले, कोणाला कसं हरवलं
हे तर आहेच, पण मारुतीचं पूर्वावतार चरित्र म्हणजे पूर्वायुष्य सगळं रामायणाच्या उत्तरकांडामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे उत्तरकांडामध्ये हनुमत चरित्र हा एक महत्वाचा भाग येतो. रामायणातल्या रामसंबंधापासून, रामाशी संपर्क आल्यापासूनच पुढचं चरित्र आपल्याला किष्किंधा, सुंदर, लंका, युद्धकांड याच्यात मिळेल. मात्र पूर्वायुष्याचं चरित्र हे आपल्याला उत्तरकांडात सापडतं. आता त्या उत्तरकांडामध्ये अगस्त्य आणि राम यांचा संवाद आहे आणि त्या संवादांतर्गत राम प्रश्न विचारत आहेत अगस्त्यांना की एवढा महापराक्रमी असूनही वालीचा बिमोड मारुतीने कसा काही नाही केला. तर त्यावेळी मारुतीने बाल्यावस्थेमध्ये वानर सुलभ प्रकृतीने, वानर सुलभ स्वभावाने आजूबाजूच्या आश्रमपदांमध्ये जो उपद्रव दिला आणि त्यामुळे ऋषींनी सामर्थ्य विस्मृतीचा शाप या बाल हनुमानाला दिला आणि त्यामुळे जिथपर्यंत जांबुवंतांनी त्याला त्याच्या स्वरूपाची आठवण करून दिली नाही, ओळख करून दिली नाही, तिथपर्यंतचा काळ हा त्याच्या आयुष्यातला पूर्णपणे झाकोळलेला, स्वतःच्या आत्म सामर्थ्याच्या विस्मृतीने झाकोळून गेलेला, तसा पराक्रम ज्याचा सुप्त झाला होता, अशा स्थितीतला मारुतीचा अवतार. त्यामुळे हनुमत चरित्रातला पूर्व भाग जर बघायचा असेल तर उत्तरकांड आपल्याला बघायला लागतं. आता हनुमत चरित्रावर स्वतंत्रही काही रचना ह्या दाखवल्या जातात. उदाहरणार्थ एक हनुमद रामायण म्हणून एक स्वतंत्र रामायण हनुमंताच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं रचलं, अशी एक किंवदंती आहे, आख्यायिका. आता त्याच्यामध्ये दोन पुन्हा कथाभेद असे आहेत की हनुमंतानी स्वतः ते रामायण रचलं होतं आणि पुढची कथा अशी की वाल्मिकी ऋषींनी एकदा ते पाहिलं आणि त्यांना दुःख झालं की या इतक्या सुंदर सरस रामायणापुढे आपल्या रामायणाला कोणी विचारणार नाही. आणि त्यांना झालेलं दुःख मारुतीने ओळखलं आणि त्याने स्वतःच लिहिलेलं रामायण हे समुद्रात फेकून दिलं. त्यामुळे या समुद्रात फेकून दिल्यामुळे हनुमद रामायण हे लुप्त झालं. अशी एक कथा आख्यायिका हनुमंताने रचलेल्या रामायणाविषयी सांगितली जाते. आणि तेच दुसरं हनुमंताच्या पराक्रमावर वेधलेलं, म्हणजे जसं खुद्द रामायणामध्ये रामांचा अवतार, रामांचं बालचरित्र, रामांचं स्वयंवर, मग वनगमन अशा क्रमाने पूर्ण रामायण उलगडत गेलेलं आहे, तसं हनुमंताच्या बालचरित्रापासून हनुमंताच्या अगदी आजच्या युगापर्यंत असणाऱ्या अस्तित्वाचं चरित्र त्याच्यामध्ये उलगडत गेलेलं आहे. त्यामुळे हनुमत चरित्र याचे जे सोर्स आपण बघतोय तर त्याच्यात रामायण, रामकथा हा सगळ्यात महत्वाचा अपरिहार्य भाग आहे. आता दुसरा टप्पा जो येतो तो चरित्रा व्यतिरिक्त त्या देवतेच्या उपासनेचा. देवतेची उपासना ही केवळ चरित्र वाचून, कथा वाचून होते असं नाही, तर त्यासाठी तंत्र, मंत्र, यंत्र, डिस्टर्बन्स आहे काही मला? तर चरित्रा व्यतिरिक्त दुसरा वाङ्मय प्रकार हा उपासना वाङ्मयाचा असतो. मग त्यामध्ये त्या देवतेची स्तुती करणारी स्तोत्र, मग त्याला त्याच्या उपासनेसाठी वापरले जाणारे मंत्र, यंत्र असा भाग येतो. स्तोत्रामध्येही सहस्रनाम स्तोत्र, कवच, नंतर स्तवराज, हृदय आणि गीता असे 5 भाग महत्वाचे मानले जातात. म्हणजे मग त्या देवतेची पंचांग उपासना म्हणून ही स्तोत्र म्हटली किंवा पारायण केली जातात. यामध्ये हनुमत सहस्रनाम या नावाने जवळजवळ 5 ते 6 स्तोत्र वेगवेगळी उपलब्ध आहेत. आनंद रामायणामध्ये खुद्द हनुमत सहस्रनाम आलेला आहे. सहस्रनामाचीच मिनी आवृत्ती
संक्षेपावृत्ती असं ज्याला म्हणता येईल ते अष्टोत्तर शतनाम किंवा शतनाम, म्हणजे 1000 नावातली 100 नावं किंवा 108 नावं ज्या स्तोत्रात काढली जातात. हनुमत अष्टोत्तर शतनाम स्तोत्र असंही उपलब्ध आहे. दुसरा भाग असतो गीता, त्या देवतेची उपासनेसाठी सांगितली गेलेली गीता. हा गीता पॅटर्न श्रीमद भगवद्गीतेवरून आलेला आहे आणि त्या गीतेसारखं म्हणजे आता ती आराध्य देवता आपल्या भक्ताला, सेवकाला जो उपदेश देतीये, तर ती गीता, तो उपदेश, तो ज्ञान संवाद हा त्या संप्रदायामध्ये पारायण केला जातो. जसं कृष्ण किंवा विष्णू उपासकामध्ये भगवद्गीता आहे, राम उपासकांसाठी स्वतंत्र रामगीता आहे, शिव उपासकांसाठी शिवगीता आहे. तसं हनुमत उपासकांसाठी 2 गीता प्रधान मानल्या गेलेल्या आहेत. एक अद्भुत रामायणामध्ये सांगितलेली जी राम आणि हनुमान यांच्या संवादातली गीता आहे, ती रामगीता. नाव रामगीता आहे, पण संवाद हा राम आणि हनुमंताचा आहे. त्यामुळे हनुमत उपासकांमध्ये ही गीता प्रधान मानली जाते. रामगीता या नावाने एकूण 3 वेगवेगळ्या गीता उपलब्ध आहेत. एक राम आणि लक्ष्मण यांचा संवाद जो अध्यात्म रामायणामध्ये आलेला आहे. दुसरी गीता तत्वसारायण गीता म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये वसिष्ठ आणि राम यांचा वसिष्ठाची मिनी आवृत्ती, तिलाही रामगीता असंच म्हणतात. आणि तिसरा हा अद्भुत रामायण नावाचं जे रामायण आहे, त्या रामायणामध्ये आलेला राम आणि हनुमान यांचा संवाद, ती रामगीता. तर ही जी तिसरी रामगीता आहे राम हनुमत संवादातली, ती प्रमाण मानली जाते हनुमत उपासकांमध्ये. अशीच अजून एक गीता आहे, मात्र तिच्यामध्ये तत्वज्ञान नाही, तर तिच्यामध्ये केवळ हनुमंत या देवतेची स्तुती वेगवेगळ्या वानरांनी केलेली आहे. त्या गीतेचं नाव आहे वानर गीता. ऐकून जरा नाव विचित्र वाटेल, मात्र वानरांनी केलेली गायलेली हनुमंताची श्लोकात्मक स्तुती, त्या श्लोकांचं संकलन म्हणजे ही वानर गीता आहे. अशीच एक गीता पांडव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवत पुराण, विष्णू पुराण, नंतर महाभारत अशा ग्रंथामध्ये वेगवेगळ्या जागी विखुरलेल्या वेगवेगळ्या वैष्णवांनी, भागवतांनी, ऋषीमुनींनी किंवा अन्य विभूतींनी केलेल्या नारायणाच्या, कृष्णाच्या स्वरूपांच्या स्तुती या पांडव गीतेमध्ये सामावलेल्या आहेत. तशा वेगवेगळ्या वानर सेनेमध्ये असणाऱ्या वीरांनी, मग जांबुवान आहे, नल नील आहेत, अंगद आहे, खुद्द सुग्रीव आहे, तर अशा सगळ्या वानरांनी केलेली मारुतीची स्तुती, एक एक श्लोक, 2-2 श्लोक जे काही रचलेले आहेत, त्याचं संकलन या वानर गीतेमध्ये केलेलं आहे. ही वानर गीता पराशर संहिता ग्रंथ आपण काल नाव उल्लेख केला त्याच्यामध्ये आढळते. त्यामुळे हनुमत उपासकांमध्ये ही वानर गीता आणि रामगीता, जी राम हनुमत संवादातली आहे, ह्या 2 गीता पारायण केल्या जातात. तिसरा भाग हा हनुमत हृदय नावाचं स्तोत्र आहे. तर ते काही तंत्र ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. स्तवराज म्हणजे स्तोत्रामधलं सर्वोत्तम स्तोत्र त्या देवतेच्या उपासनेतलं, त्याला स्तवराज म्हटलेलं आहे. आणि शेवटचं हनुमत कवच, हेही अनेक तंत्रामध्ये आलेलं आहे. जशी रामरक्षा आहे तसं हनुमत कवच आहे. मग ह्या 5 स्तोत्रांचं संकलन हनुमत पंचांग या नावाने ओळखलं जातं. आता हे पंचांग आणि ज्योतिषातलं पंचांग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवायचं. तर अशी ही हनुमत उपासनेची 5 अंग देणारी ग्रंथावली. मी कालपासून ज्या एका संहितेचा उल्लेख इथे करतोय, ती पराशर संहिता. ही हनुमत उपासनेतलं एक महत्वाचं आगम आहे. आगम म्हणजे तंत्र, आगम म्हणजे थोडक्यात त्या देवतेची उपासना कशी करावी, ती पद्धती, त्याची विधिविधान, त्यासाठीचे मंत्र, चक्र, यंत्र सांगणारी ग्रंथावली म्हणजे आगम. तर हनुमत उपासनेचं आगम किंवा तंत्र ग्रंथ म्हणून पराशर संहिता
या ग्रंथाचं नाव दिलं जातं. जशी वैष्णवांची उपासना तंत्र ही पांचरात्र वैखानस संहितांच्या रूपामध्ये ओळखली जातात, जशी शैवांची तंत्र शिव उपासनेसाठीची शैवागम किंवा शैव तंत्र म्हणून ओळखली जातात, त्याच्यामध्ये मग अनेक वेगवेगळे सिद्धांत शैव आहेत किंवा काश्मीर शैव आहेत, पाशुपत शैव आहेत, रसेश्वर शैव आहेत. अशी शाक्त उपासनेमध्ये वामाचार, दक्षिणाचार, श्री उपासक, काली उपासक अशी तंत्र पडतात. तशी हनुमद उपासनेमध्ये सुद्धा वामाचार आणि दक्षिणाचार प्रधान अशी तंत्र आहेत. तर त्यातलं एक प्रमुख तंत्र हे पराशर संहिता हेच आहे. पराशर ऋषी आणि मैत्रेय यांच्या संवादामध्ये हनुमान या देवतेची उपासना कशी करावी याचा बोध करून दिलेला आहे. अर्थात ही तंत्र हे आगम मूळच्या त्या ऋषींच्या संवादात आहेत का नंतरच्या कोणी विद्वानांनी त्या ऋषींच्या नावावर प्रक्षिप्त केलेले आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र सर्वसामान्य जनश्रद्धा जी आहे त्याप्रमाणे आपण विचार करतोय. पराशर संहिता ही पराशर ऋषी आणि मैत्रेय यांच्या संवादात आहे आणि त्यामध्ये हनुमान देवतेची वेगवेगळी रूप, मग काल आपण जे पाहिलं ते पंचमुख रूप असेल, एकमुखी रूप असतील वेगवेगळी, किंवा सप्तमुखी एकादशमुखी रूप असेल, किंवा सुवर्चलापती हनुमान हे रूप असेल, तर अशा हनुमद रूपांची वेगवेगळी स्तोत्र मंत्र हे या पराशर संहितेमध्ये आलेले आहेत. या संहितेमध्ये हनुमंताचं यंत्र कसं आरेखन करावं, मग हनुमद यंत्र या नावाने, मग त्याच्यामध्ये मंडल, वेगवेगळ्या चौकटी, त्याच्यामधले आकडे, मग त्याला 35 यंत्र असं म्हणतात, पंचदशी यंत्र असं म्हणतात, 30 यंत्र, 20 यंत्र, अशी अनेक यंत्र प्रसिद्ध आहेत. तर ती कशी काढावी, त्याचं आरेखन कसं करावं याविषयीचं मार्गदर्शन यात आहे. नंतर या व्यतिरिक्त मारुतीची वेगवेगळी स्तोत्र, म्हणजे पंचमुख हनुमत कवच, एकमुख हनुमत कवच, अशी ही स्तोत्र या पराशर संहितेमध्ये आढळतात. तर पराशर संहिता हे एक हनुमद उपासनेतलं महत्वपूर्ण ग्रंथस्थान आहे. अजून एक ग्रंथ अगस्त्य संहिता असा आहे. आता अगस्त्य संहिता या नावाने 3 वेगवेगळ्या विषयावरच्या संहिता उपलब्ध आहेत. एक भौतिक शास्त्र किंवा ज्याला वेगवेगळे चमत्कार असं म्हणता येईल आजच्या भाषेमध्ये, तर भौतिक शास्त्राशी संबंधित, विमानशास्त्राशी संबंधित अशी एक संहिता अगस्त्य संहिता आहे. दुसरी संहिता ही ज्योतिष किंवा नाडी ज्योतिष या संबंधातली आहे. अनेक शहरांमध्ये अशा काही व्यक्ती आहेत की ज्या फक्त तुमच्या अंगठ्याचा शिक्का छाप घेऊन त्याच्यावरून तुमचं भविष्य रेकॉर्ड करून देतात. ते अगस्त्य संहिता या ग्रंथाच्या आधारे काही मंडळी त्यातला ज्योतिषाचा फलिताचा भाग सांगतात. आणि तिसरी जी संहिता आहे ती राम उपासना सांगणारी संहिता आहे. मग त्यामध्ये राम पंचायतन ही जी कल्पना आहे, म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 5 आणि 6वा हनुमंत. आता राम आणि सीता या गणनेमध्ये ती दोन्ही वेगळी मानली जात नाहीत, एकरूपच मानली जातात. त्यामुळे 6वा हनुमंत हा क्रमाने 5वा येतो आणि ती पूर्ण रचना राम पंचायतन याच नावाने ओळखली जाते. तर अगस्त्य संहितेमध्ये राम पंचायतनातल्या एकेका स्वरूपाची उपासना कशी करावी, त्याच्यासाठी कोणते मंत्र वापरावेत, विधान काय असावं, यंत्र कसं निर्माण करावं, ह्याचं सगळं वर्णन मिळतं. त्यामुळे अगस्त्य संहिता हा ही एक हनुमद उपासना वाङ्मयातला महत्वाचा ग्रंथ आहे. आता पुढे जाऊन हनुमत पटल नावाचा एक ग्रंथ भाग मंत्र महार्णवात येतो. म्हणजे मंत्र महार्णव हा एक मोठा तंत्र ग्रंथ आहे. वेगवेगळ्या देवतांचे मंत्र स्तोत्र देणारा हा ग्रंथ. हनुमत देवतेविषयीचे सगळे मंत्र यंत्र भाग हे या हनुमत पटल या विभागामध्ये या एकत्रित केले. त्यामुळे हनुमत पटल हाही एक ग्रंथ विशेष इथे नोंदवावा लागेल. तसं ज्योतिषार्णव नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक विभाग आहे धर्मस्कंध नावाचा. त्या धर्मस्कंधामध्ये पुन्हा हनुमंताचीच उपासना वेगवेगळ्या स्वरूपात सांगितलेली आहे. तर ज्योतिषार्णवातला धर्मस्कंध
हाही हनुमद उपासकांनी अभ्यासायचा एक विशेष ग्रंथ इथे सांगता येईल. या व्यतिरिक्त अनेक छोटी मोठी स्तोत्र, मग ते अगदी द्वादश नाम स्तोत्र का होईल, हनुमत द्वादश नाम, जसं गणपतीचं प्रणम्य शिरसा देवम किंवा सुमुखश्च एकदंतश्च असं 12 नावं सांगणारं एक स्तोत्र आपल्याकडे म्हटलं जातं, नित्य परिपाठात असतं. तसं हनुमंताची 12 नावं सांगणारं ही एक स्तोत्र आहे. अगदी सोपं छोटं सुटसुटीत स्तोत्र आहे. हनुमान अंजना सूनुर वायुपुत्रो महाबला रामेष्टः फाल्गुन सखः पिंगाक्षो मितविक्रमः उदधिक्रमणश्चैव सीताशोक विनाशनः लक्ष्मण प्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा, असं हे 12 नावं सांगणारं छोटेखानी स्तोत्र. तसंच हनुमद वडवानल नावाचं स्तोत्र आहे. म्हणजे हनुमंताचं रूप हे वडवानलासारखं आहे. वडवानल या शब्दाचा अर्थ समुद्रामध्ये पेटलेला अग्नी, समुद्राचं पाणी शोषून टाकणारा, ग्रासून टाकणारा अग्नी, या वडवानल म्हणतात. हनुमान हा त्या वडवानल रुद्र रूपात दाखवलेला आहे. वडवानल ही रुद्राची विभूती मानतात. हनुमान हा रुद्र किंवा महारुद्र आहे, हे आपण कालच पाहिलं. तर वडवानल जसा सगळं शोषून टाकतो, त्याची तृप्ती कधी होत नाही, याविषयी एक सुंदर आख्यान उत्तरकालीन रामकथेत येतं. एकदा झालं असं, सीता मातेला मारुतीचं रुद्ररूप पाहायची इच्छा झाली. रामाना तिने सांगितलं की रुद्ररूप पाहायचंय. राम म्हणाले त्याला या देहाच्या मर्यादेत ते धारण करता येणार नाही, पण रुद्राचे गुण तो तुला दाखवेल, निश्चित दाखवेल. आणि एकदा झालं असं, अयोध्येत असताना माता जानकीने अतिशय प्रेमाने मारुतीरायांना जेवायला निमंत्रण दिले. मारुतीराय जेवायला बसले, मात्र पूर्वी विचार जानकी मातेने हो हो म्हणाली, अर्थात आश्वासन दिलं आणि मारुतीराय जेवायला बसले. आणि झालं असं, जेवढं त्यांच्या समोर वाढावं तेवढं सगळं त्यांनी संपवून टाकावं क्षणात. जानकी मातेची तारांबळ उडाली. सगळे मुतपाक खाण्यातले जे आचारी होते सगळे कामाला लागले, सगळे परोपरीने प्रयत्न करतायत. काही केल्या मारुतीची तृप्ती होईना. आता फजिती व्हायची वेळ आहे. तेव्हा जेव्हा जानकी मातेने रामचंद्रांना विचारलं हे असं का, तर ते म्हणाले मारुती हा साक्षात रुद्र स्वरूप आहे आणि रुद्र हा विश्वाचा संहारक आहे, सगळ्या विश्वाला गिळून टाकणार आहे. विश्व जरी संपवलं, खाऊन टाकलं, तरी त्याची तृप्ती होणार नाही. आणि तुला जी जिज्ञासा होती ती आज त्या जिज्ञासेचं शमन करून घे. आता माता जानकी म्हणाली पुरेपूर शमन झालेलं आहे, आता त्याला तृप्त कसं करायचं, शांत कसं करायचं, त्याचा मार्ग सांगा. तेव्हा रामानी तिला सांगितलं की त्याच्या समोर एक भाताची मूद वाढ, त्या मुदीवर एक तुळशीचं पान ठेव आणि त्या पानावर केशराने राम एवढं नाव लिही. आता माता जानकीने त्याप्रमाणे केलं. भाताची मूद ठेवली, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं, राम नाम केशराने लिहिलं. आणि आता ज्या क्षणी ती भाताची मूद मारुतीरायांच्या पोटात गेली, त्या क्षणी तृप्तीची ढेकर त्यांनी दिली. मारुतीराय तृप्त झाले, शांत झाले. तर रामनामाने तृप्त होणारा असा मारुती तो रुद्र आहे, महारुद्र आहे. म्हणून त्याचं एक रूप वडवानल, म्हणजे कितीही खाल्लं तरी ज्याची तृप्ती होत नाही असा रुद्र, काल, महाकाल, महारुद्र या रूपातलं त्याचं व्यक्तिमत्व हनुमद वडवानल स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर अशी वेगवेगळ्या तंत्रप्रधान ग्रंथामध्ये येणारी ही मारुती उपासनेची स्तोत्र. आता पुढचा भाग जो येतो तो हनुमद विषयक वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथांचा. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, द्वापर युगामध्ये हनुमान हे अर्जुनाच्या रथावर विराजमान झाले होते आणि त्यावेळी प्रसंग असा घडला की अर्जुन हा व्यामोहग्रस्त झाला आणि त्याच्या व्यामोहातून सुटका त्याची करण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. आता त्या गीतोपदेशानंतर त्या गीतेचं पहिलं भाष्य हे हनुमंतानी रचलं
अशी एक परंपरेतली कल्पना रूढ आहे. पहिला भाष्यकार गीतेचा, कारण पहिला श्रोता हा मारुती होता अशी मान्यता आहे. त्यामुळे मारुतीने हे भाष्य रचलं असावं अशी एक कल्पना, म्हणून गीतेवरचं हनुमद भाष्य असं प्रचलित आहे. संस्कृत ग्रंथांचे जे अभ्यासक आहेत त्यांना माहितीच आहे. मात्र तथ्यांश असा आहे की ते हनुमंताच्या नावावर असलं तरी ते मध्ययुगातल्या एका हनुमत पंडित नावाच्या कवीने किंवा एका पंडिताने रचलेला आहे. पण गमतीचा भाग असा की कुठेतरी त्या हनुमान या देवतेचा अनुबंध त्या भाष्यकाराला तिथे जोडावा असा वाटला. तर वेदांत परंपरा, प्रस्थानत्रयींच्या परंपरेमध्ये असणारं हनुमंताचं स्थान हे कुठेतरी इथे अधोरेखित झालं. तेच मध्व संप्रदायामध्ये मुख्य प्राणदेवरू म्हणून मारुती मानलेला असल्यामुळे सगळ्या त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, वेदांत ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, अध्यात्म अनुभवासाठी मारुतीची उपासना प्राण उपासने इतकीच महत्वाची आहे असं माधव दर्शन सांगतं. त्यामुळे दार्शनिक भूमी किंवा दार्शनिक पार्श्वभूमीवर मारुती उपासना, मारुती संबंधित ग्रंथ हे त्यात महत्वपूर्ण ठरते. आता अध्यात्म व्यतिरिक्त जे काही विषय आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ ज्योतिष आहे किंवा मग संगीत शास्त्र आहे. जसं वेगवेगळे संगीत प्रकार आहेत, म्हणजे आता आज ढोबळमानाने कर्नाटकी संगीत आणि हिंदुस्थानी, उत्तर हिंदुस्थानी संगीत हे दोनच प्रकार आपल्याला परिचयाचे. मात्र त्या व्यतिरिक्त अनेक लुप्त झालेल्या परंपरा ह्या संगीत आजच्या रूपामध्ये, प्रारूपामध्ये समाहित आहे. त्यामध्ये एक संगीत हे हनुमत संगीत आहे. हनुमत संगीत सारोद्धार नावाचा ग्रंथ आहे. जेव्हा समर्थ मारुतीचं वर्णन करतात, त्याचं वर्णन करताना धूर्त वैष्णव गायका असं त्याला विशेषण वापरतात. तो धूर्त आहे, वैष्णव आहे आणि तो गायक आहे. उत्तम गायन त्याला येत. याचा प्रसंग आपल्याला रामायणात शोधायचा झाला तर सुंदरकांडातच मिळतो. जेव्हा अतिशय हतबल झालेली माता जानकी आत्महत्येचा विचार करायला लागते, रावण वारंवार त्या अशोक वनिकेमध्ये येऊन सीतेला परोपरीने आपल्याकडे वळवण्याचा, आपल्या मोहात ओढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यात बरीच भर म्हणून त्याने अनेक राक्षसींची योजना तिच्या अवतीभोवती करून ठेवलेली आहे की त्या राक्षसींनी वारंवार तिला भेडसवावं, घाबरवावं आणि त्यामुळे का होईना, भिवून का होईना, तिने रावणाशी विवाह करायला तयार व्हावं. यासाठी हा सगळा रावणाचा हा बनाव होता. आणि याचा परिणाम असा झाला, अचानक म्हणजे जसं सामान्य माणूस डिप्रेशन मध्ये जातो तसं माता जानकीला एक प्रकारे डिप्रेशन आलं आणि आता काहीही मार्ग नाही असं वाटून माता जानकी आत्महत्या करायला प्रवृत्त झाली. मात्र त्यावेळी ह्या विचारापासून तिला परावृत्त करण्यासाठी मारुतीनी बसल्या बसल्या ज्या वृक्षावर मारुतीराय बसले होते त्या वृक्षावर अतिशय छोट्या रूपामध्ये, पक्षा इतक्या आकाराच्या रूपामध्ये बसून मारुतीराय हे रामकथेचं गान करायला. या रामप्रभू हे किष्किंधेपर्यंत आलेले आहेत. सुग्रीव आणि वानर राज्याशी त्यांनी संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि लवकरच आता येतील अशा आशयाचं गीत रचून ते गीत त्यांनी तिथे बसल्या बसल्या गायलं. आणि त्या गीताची मोहिनी अशी होती, त्या स्वराचं माधुर्य असं होतं, स्वराचा प्रभाव असा होता की तिथल्या सगळ्याच्या सगळ्या राक्षसी या गुंगीत गेल्या, झोपी गेल्या. संगीतामध्ये काय आणि साम वेदाच्या परंपरेमध्ये काय, हे सर्वोत्तम लक्षण मानलं गेलंय की संगीताचा जो काही सादरीकरण होतं, आविष्कार होता, तो उत्तम केव्हा झाला तर ऐकणारे सगळे बेशुद्ध झाले. बेशुद्ध याचा अर्थ शुद्ध बुद्ध हरपली त्यांची, बेभान झाले, अगदी झोपी गेले, निद्रा किंवा तंद्रा अशा अवस्थेत गेले की समजावं संगीताचं जे आविष्करण झालंय ते सर्वोत्तम झालंय.
तर त्या सर्वोत्तम संगीत आविष्काराचा हा हनुमत चरित्रातला प्रसंग. आणि त्याच वेळी त्या संगीताचा दुसरा परिणाम असा झाला की जानकी मातेच्या मनात जे डिप्रेशन आलं होतं, जे सगळे भाव नैराश्याचे दाटून आले होते, ते या सगळ्या कथेमुळे क्षणार्धात दूर झाले आणि तिच्या मनाला उभारी आली. तर सांगायचं कारण काय, हनुमान हे अतिशय उत्तम संगीतज्ञ होते आणि त्यांच्या नावावर एक संगीत शास्त्राची मोठी परंपरा सांगितली जाते. त्यामुळे हनुमत संगीत सारोद्धार असा एका ग्रंथाचा नाव शीर्षक आपल्याला पाहायला मिळते. अशी एक कल्पना किंवदंती म्हणूया की समर्थांच्या परंपरेमध्ये, रामदासांच्या परंपरेमध्ये जे संगीत चालत आलं ते हनुमद संप्रदायामधलं संगीत आहे. हनुमंतांनी प्रवर्तित केलेलं संगीतशास्त्र समर्थांना लाभलं आणि त्यांच्या परंपरेमध्ये हे हनुमत संगीत वाढलं. अशी एक कल्पना, अशी एक कथा त्यामध्ये सांगितली जाते. दुसरा भाग ज्योतिषाचा योगदान फार मोठं मानलं जातं. इथे हनुमान याने फलज्योतिषामध्ये अनेक नवनवीन शोध किंवा त्या फलिताचे संबंध लावले, अशी एक कल्पना आहे. ज्याच्याकडे 64 ही विद्या कला आहेत, 14 विद्या 64 कलांचा जो स्वामी आहे, असा हा हनुमान असल्यामुळे ज्योतिषामधलं, आता त्याच्यामध्ये हनुमद लिखित ज्योतिष, हनुमत ज्योतिषार्णव असे काही ग्रंथ आहेत. त्यामध्ये शकुन पाहणं, हनुमत शकुन, हनुमत चक्र शोधन असे काही विधी सांगितलेले आहेत. म्हणजे शकुन पाहताना हनुमंताच्या विशिष्ट मंत्राचा जप करून दीप प्रज्वालित करायचा आणि त्या दिव्याच्या तेलामध्ये शकुन पाहायचा, असा एक विधी याच्यामध्ये सांगितलेला आहे. हनुमत चक्र शोधन असा एक प्रकार आहे. म्हणजे एक चक्र असतं आणि त्याच्यावर बोट ठेवून विशिष्ट संख्या, विशिष्ट अक्षर याच्यावरून एक शकुन किंवा होणाऱ्या भावी घटनांचा अंदाज, आडाखा बांधला जातो. तर तसं तुलसीदासांच्या चरित्रामध्ये एक रामाज्ञा प्रश्न किंवा राम प्रश्न शलाका म्हणून रचना आढळते. ही हनुमत ज्योतिषाच्या जवळची आहे, म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये सहसंबंध असला पाहिजे. तसं हे हनुमत ज्योतिष म्हणजे ज्योतिष शास्त्रातलं हनुमंताचं एक योगदान असंही मानलं जातं. अर्थात मी पुन्हा पुन्हा हे सांगेन की ज्योतिष शास्त्रामध्ये, त्या शास्त्राच्या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये मारुती या दैवताचा प्रभाव, मारुती उपासकांचा प्रभाव हा असल्यामुळे त्या उपासकांनी काही रचना करून ती हनुमत दैवताच्या नावावर रूढ केली असायची शक्यताही असावी. खुद्द मारुतीने ते किती रचलं, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि संशोधनाचा हा विषय आहे. पण कुठेतरी तो नामसंबंध येतो, ही विशेष महत्वाची विचारणीय अशी बाब इथे ठरते. मारुतीचा आणि ज्योतिष शास्त्राचा संबंध हा अगदी रामायणातल्या कथाभागावरूनही काहींनी दाखवलेला आहे. जे नवग्रह आहेत, ज्या नवग्रहांच्या गतीवरून आपलं भाकित भवितव्य हे वर्तवलं जातं, ते नवग्रह हे मारुतीने मुक्त केले. कथा अशी आहे, मूळ वाल्मिकी रामायणात ही कथा नाहीये, मात्र उत्तरकालीन रामकथांमध्ये वारंवार याचा उल्लेख येतो की रावणाने 9ही ग्रहांना एका मोठ्या यंत्रामध्ये बद्ध करून ठेवलं आणि या ग्रहांना मुक्त करण्यासाठी सगळ्या देवतांची खटपट चालली होती. विशेषतः यामध्ये जो शनिदेव होता, त्या शनिदेवाला मुक्त करून त्याची दृष्टी काही करून त्या रावणावर पडावी असा त्यांचा हेतू. तर त्यासाठी प्रयत्न चाललेला असताना एक त्याच्यामध्ये उपकथानक असं येतं, नारद मुनी रावणाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की या ग्रहांच्या उरावर तू पाय देऊन बसलायस. म्हणजे त्या सिंहासनाच्या, रावणाच्या ज्या काही पायऱ्या होत्या, सोपान होते, त्याच्या एकेका पायरीवर एक एक ग्रह कोरलेला होता आणि त्याच्यात सगळ्यात वर शनिदेवाचं स्थान होतं. त्याला पालथा घालून रावण त्याच्यावर पाय देऊन बसत असे. तर
अशी ही रचना. तर त्यावेळी नारदांनी रावणाला बोध असा केला की शत्रूच्या उरावर पाय ठेवणं हे पराक्रमाचं लक्षण आहे, पाठीवर काय पाय कोणीही ठेवे. त्यामुळे ह्याच्यावरून बोध घेऊन रावणाने शनीला जो उपडा होता तो पालथा केला, उताणा केला आणि त्याच्या छातीवर पाय दिला. आता झालं काय, उताणा केल्यामुळे त्या शनीची दृष्टी, ती जी मारक दृष्टी आहे ती रावणाच्या मुखावर पडली आणि त्यानंतर त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि हा सगळा सीतापहरण आणि लंका युद्ध हा सगळा प्रसंग घडला आणि त्यातून त्याचा सर्वनाश झाला. अशी एक कथा तिथे सांगितली जाते. तशीच कथा मारुती जेव्हा लंका दहन करायला लागले तेव्हा त्या यंत्राचा शोध, ज्याच्यामध्ये या नवग्रहांना त्यांनी बद्ध करून ठेवलं होतं, त्याचा शोध मारुतीरायांना लागला आणि त्यांनी हे यंत्र उद्ध्वस्त करून टाकलं आणि नवग्रहांना मुक्त केलं. तर असे नवग्रह मुक्त झाल्यामुळे नवग्रहांची जी पीडा आहे, नवग्रहांचं जे कारकत्व आहे, त्याच्यातून सुटण्यासाठी मारुतीची उपासना करावी अशी ग्वाही साक्षात नवग्रहांनी दिल्याचा कथाभाग तिथे आढळतो. त्यामुळे आजही तुम्ही दक्षिणेमध्ये गेलात तर नवग्रहांच्या देवळीमध्ये मारुतीचीही स्थापना झाल्याचं आपल्याला आढळतं. सूर्याशी मारुतीचा संबंध तर आहेच, मात्र त्या व्यतिरिक्त जे दोन पीडाकारक उग्र प्रकृतीचे ग्रह मानलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये विशेषतः शनी आणि मंगळ हे दोन ग्रह मानले जातात. यांच्या पीडेवरचा उतारा म्हणून मारुतीची उपासना विशेषत्वाने केली जाते. महाराष्ट्रामध्ये शनी ग्रहावरचा उतारा, शनी पीडा दूर करण्यासाठीचा उपाय म्हणून हनुमद उपासना होते. तशी उत्तर भारतामध्ये मंगळाची पीडा निवारण करण्यासाठी मारुतीची उपासना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण गणपतीला मंगलमूर्ती मानतो, मात्र उत्तर भारतामध्ये मंगलमूर्ती मारुती मानला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला तुलसीदासांची प्रख्यात रचना हनुमान चालीसा ही जर आपण ऐकली असेल तर त्यातला जो शेवटचा दोहा आहे, शेवटची चौपाई आहे, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. तर तिथे मंगलमूर्ती या नावाने, या संबोधनाने मारुतीला, हनुमंताला संबोधित केले. त्यामुळे मंगळाची पीडा हरण करणारी देवता म्हणून मारुती. इथे जसं महाराष्ट्रात शनिवारी मारुतीची उपासना केली जाते, तशी उत्तर भारतात मंगळवारी मारुतीची उपासना केली जाते. त्यामुळे थोडक्यात सांगायचा आशय असा की नवग्रहांची पीडा दूर करण्यासाठी कुठेतरी मारुतीच्या उपासनेचा आधार, आश्रय घेतला जातो आणि याचाच संबंध कुठेतरी ज्योतिष, जे नवग्रहांच्या गती वर अवलंबून आहे सांगितलं जातं, त्याच्याशी त्यामध्ये घेतला जातो. तर ज्योतिष शास्त्रामधलं हनुमान या देवतेचं योगदान म्हणा किंवा त्याचा संबंध हा आपण पाहिला. असं वेगवेगळ्या शास्त्र, कला या परंपरांमध्ये मारुतीचं स्थान हे अतिशय शिखरस्थानी, उच्च स्थानी आहे असं म्हटल्यास इथे चुकीचं ठरणार नाही. आपल्याला कालमर्यादा आहे, त्यामुळे संस्कृत वाङ्मयातला हनुमान हा आपण पाहिला. अजून एक त्यात निर्देश करायचा राहिला, जसं कालिदासाचं मेघदूत हे काव्य, म्हणजे प्रेमिकांच्या भावभावना आपल्या, म्हणजे प्रेयसीच्या भावना प्रियकरापर्यंत किंवा प्रियकराच्या भावना प्रेयसीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाला तरी दूत करून पाठवणं, हा जो दूत काव्याचा प्रकार रूढ झाला, तो मुळात कालिदासाला रामानी मारुतीला दूत केलं, हनुमंताला दूत म्हणून पाठवलं, या कथा भागावरून सुचलेला आहे. याला अनेक उपोद्बलक पुरावे, प्रमाण आपल्याला कालिदासाच्या मेघदूतामध्ये उपलब्ध होते. रामायणामध्ये आलेलं हनुमत दौत्याचं वर्णन, त्यामधल्या कितीतरी उपमा जशाच्या तशा शब्दावली सहित कालिदासांनी स्वीकार. आता कालिदासाच्या या मेघदूतामध्ये ही हनुमत दूताची कल्पना आलीच, मात्र पुन्हा मेघदूतावरून हनुमत दूतम असं एक नवीन दूतकाव्य तयार झालं.
हा प्रवास आहे. म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणातल्या हनुमत दौत्याच्या प्रसंगावरून कालिदासाला हे मेघदूत काव्य सुचणं आणि पुन्हा मेघदूतावरून प्रभावित होऊन उत्तरकालीन एका कवीने हनुमत दूतम हे काव्य रचणं, हे एक मोठं वैशिष्ट्य काव्य शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, काव्य संप्रदायामध्ये पाहायला मिळेल. आता आपण हिंदी भाषेतल्या ज्या काही रचना आहेत, आता त्यातला एक उल्लेख मी हनुमान चालिसाचा आत्ताच केला. त्यासाठी कथा अशी सांगितली जाते, तुलसीदासांचा नेम असा होता की केवळ देवतांची स्तुती हे तुलसीदास करत असत. मात्र तुलसीदासांच्या कवित्वाची, प्रतिभेची कीर्ती ही बादशाह अकबराच्या कानावर गेली आणि अकबराने त्यांच्याकडे अशी विनवणी केली की माझ्या स्तुतीपर काही रचना तुम्ही करा. आणि प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीसाठी माझी लेखणी, माझी जिव्हा वाहिलेली असल्यामुळे मी एका मर्त्य बादशहाची स्तुती करणार नाही, असा प्रतिसंदेश तुलसीदासांनी पाठवला. त्यामुळे स्वाभाविकच क्रुद्ध झालेल्या अकबराने तुलसीदासांना बंदिवासात टाकले आणि तेव्हा तुलसीदासांनी या बंदीतून मुक्तता प्राप्त व्हावी यासाठी मारुतीची, हनुमंताची स्तुती जी केली ती या हनुमत चालिसा 40 पदांमध्ये, 40 चरणांमध्ये केलेली ही हनुमत स्तुती आहे. दोहे आहेत. छूट ही बंदी महासुख होई, हे जे त्यातले उद्गार आहेत ते कुठेतरी स्वतःला बंधनमुक्त करावं ही प्रार्थना व्यक्त करतात, असं काही आख्यायिकामध्ये सांगितलेलं आहे. आता खरंच असं झालं होतं का, काय झालं होतं, ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये याचा शोध घ्यावा लागेल. मात्र आख्यायिका ही अशी सांगितली जाते. आणि त्यानंतर असं झालं, आग्र्यामध्ये अचानक अनेक वानरांच्या धाडीच्या धाडी यायला लागल्या, अनेक वानरांच्या टोळ्या देऊन उपद्रव द्यायला लागल्या. त्यामुळे घाबरून त्या मौलवीनी अकबराला तुलसीदासांना सोडून देण्याचा सल्ला दिला आणि तुलसीदासांना सोडल्यावर हा जो उपद्रव होता तो थांबला. त्यामुळे अशी ही हनुमत चालिसाची रचनेमागची आख्यायिका. अशीच एक दुसरी रचना हनुमत बाहुक स्तोत्राची आहे. ती घटना अशी घडली की जेव्हा रामचरित मानसाची रचना तुलसीदासांनी आरंभली तेव्हा काशीच्या असी घाटावर, वाराणसी या नगरीच्या असी घाटावर बसून ते ही रचना करत होते. आणि त्यावेळी त्यांनी विश्वनाथ, माता जगन्माता पार्वती, आराध्य देवता श्रीराम, लक्ष्मण, जानकी, भरत, शत्रुघ्न, मारुती या सगळ्यांची स्तुती केली. सुरुवातीला अगदी वाणी विनायकाचीही स्तुती झाली. मात्र काशीची जी क्षेत्रपाल अधिदेवता कालभैरव त्याचं स्तवन करायचं राहतं आणि त्यामुळे कालभैरवाचा कोप झाला आणि त्या कोपासरशी, त्या कोपाचं फळ म्हणून तुलसीदासांना बाहुपीडा सतावायला लागला. त्यांचा हात अतिशय दुखायला लागला आणि त्या बाहुपीडेमुळे त्यांना ग्रंथ लिखाण करणं जमेना. तेव्हा या बाहुपीडेतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी हनुमान बाहुक स्तोत्राची रचना केली आणि ती रचना झाल्यावर त्यांची बाहुपीडा थांबली आणि मारुतीने साक्षात कालभैरवाशी द्वंद्व सुरू केलं, लढायला. तेव्हा भगवान काशी विश्वनाथांना मध्यस्थी करून ते द्वंद्व थांबवायला लागलं. महारुद्र आणि रुद्रस्वरूप कालभैरव यातला वाद तिथे थांबला आणि याच्यावरून विश्वनाथांनी तुलसीदासांना भैरवाचंही स्तवन करण्याचा निर्देश केला आणि नंतर कालभैरवाची स्तुती झाली. तर त्या घटनेमधनं जन्माला आलेलं हनुमंत बाहुक स्तोत्र. काही वामाचारी अघोरी उपासकांनी तुलसीदासांवर विद्वेषाने काही वाईट शक्तींचा प्रयोग केला आणि त्यातून मुक्तता व्हावी यासाठी तुलसीदासांनी बजरंग बाण या स्तोत्राची रचना केली आणि त्या रचनेमुळे सगळ्या प्रकारच्या भौतिक, दैविक, आध्यात्मिक अशा संकटातून तुलसीदासांची मुक्तता झाली. असं हे तुलसीदासांच्या रचनांमधलं हनुमत विषयक साहित्य. अनेक स्तोत्र, आरत्या अशा तुलसीदासांनी रचल्या आणि तुलसीदासांच्या रामोपासनेच्या परंपरेमध्ये झालेल्या उत्तरकालीन अनेक कवींनी रचल्या. आता ही परंपरा
महाराष्ट्रामध्ये कशी आली, कशी रूढ झाली, त्याचा एक भाग आपण पाहू. वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांनी रामनामाचं महात्म्य गायलंच. मात्र विशेषत्वाने एकनाथ महाराजांनी रामप्रभूंच्या चरित्रावर स्वतंत्र ग्रंथाची रचना केली. त्याच्यामध्ये भावार्थ रामायण ही रचना आपल्या सगळ्यांच्या परिचयाची. या भावार्थ रामायणामध्ये आपण काल जसं पाहिलं, अहिरावण आणि महिरावण यांचं चरित्र आलेलं आहे. रामाच्या पराक्रमा व्यतिरिक्त हनुमंताने गाजवलेला पराक्रम हे अहिरावण महिरावण कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हनुमद उपासनेची बीज ही एकनाथांपासून रुजलेली आपल्याला दिसते. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हनुमद स्तुतीपर अनेक रचना केलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या त्या परिचयाच्या असतील, ऐकण्यात असतील. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, किंवा दुसरी एक रचना शरण शरण हंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, हा अभंग असेल. मात्र हनुमंतालाच आराध्य दैवत कल्पून ज्या रचना झाल्या त्या समर्थ रामदासांच्या संप्रदायामध्ये प्रकर्षात झाल्या. समर्थ रामदासांनी रामभक्ती इतकंच महत्व हनुमद भक्तीलाही दिलं. म्हणजे रामाचा सहाय्य करता हनुमंत इतकाच मारुती मर्यादित न राहता. हॅलो, नेटवर्क मध्ये काही अडचणी येते ऑडिओ व्हिडिओ मध्ये? रामदासांच्या संप्रदायामध्ये रामा इतकंच महत्व हे हनुमंतालाही दिलं गेलं. हनुमंत आमुची कुळवल्ली, राममंडपी नभागिली. हनुमंताला आपल्या रामोपासनेच्या सगळ्या विस्ताराची कुळवल्ली, कुलदेवता म्हणून समर्थ संबोधतात. आणि त्याच्या मागे दुसरंही कारण आहे. रामोपासनेसाठी आवश्यक जे सामाजिक एक अधिष्ठान आहे, रामोपासना करण्यासाठी समाजामध्ये एक अनुकूलता येणं फार आवश्यक आहे. हे ओळखून ती अनुकूलता आणण्यासाठी राजकीय अनुकूलता असेल, बलाची अनुकूलता असेल, सत्तेची अनुकूलता असेल, ती आणण्यासाठी समर्थांनी रामोपासनेच्या आधी मारुतीची उपासना झाली. समर्थ हे प्रकांड पंडित, विद्वान, संत आणि रामभक्त होते. मात्र त्यांनी जी स्थापना केली देवतांची, त्यामध्ये मारुतीची स्थापना ही अग्रक्रमात. सगळ्यात जास्त मंदिरं समर्थांनी मारुतीची स्थापित केली. महाराष्ट्रामध्ये 11 मारुती आणि 11 मारुतींच्याही व्यतिरिक्त असंख्य गावोगावचे मारुती. जिथे जिथे समर्थ गेले, जिथे जिथे समर्थ संप्रदायाचा विस्तार झाला, तिथे तिथे मारुतीची स्थापना झाली. त्यामुळे सर्वात जास्त प्रचार समर्थांनी असं म्हटलं तर रामभक्तीपेक्षा हनुमत भक्तीचा केला. कारण रामभक्तीची बीज ही कुठेतरी हनुमत भक्तीमध्येच आहेत हे समर्थ ओळखून होते. आणि सगळ्यात महत्वाचं, समाजाला आवश्यक असणारी बलोपासना ही हनुमत उपासनेमधून रुजण्यासारखी. त्यामुळे गावोगावी मारुतीची स्थापना करून तिथे केवळ आज जसं तेलाचा चिखल होतो, उडीद आणि मीठ तिथे फक्त किलोनी घातलं जातं, अशासाठी ते मारुती स्थापन झाले नाहीत. तर तिथे लोक एकत्र यावीत, बलोपासना सुरू व्हावी, कसरती, व्यायाम, कवायती व्हाव्यात, तालमी रंगाव्यात, यासाठी ती हनुमंताची स्थापना समर्थांनी केली. आणि आपसूक त्याचं प्रतिफलित शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमध्ये कसं दिसतंय हे आपल्याला सगळ्या इतिहासामध्ये परिचित आहेच. त्यामुळे समर्थांनी हनुमान देवतेचं स्वरूप, त्या हनुमान देवतेमध्ये असणारे, अगदी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ते डायनॅमिक गुण ओळखले आणि ती देवता आदर्श म्हणून समाजाच्या समोर स्थापित केली. समर्थांनी स्वतः वाल्मिकी रामायणातलं युद्धकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड हाती लिहून काढलेला आहे.
त्याची प्रतही आता प्रकाशित झालेली. हीच 2 कांड निवडण्याचं कारण रामाच्या बाकी सगळ्या चरित्रापेक्षा रामाचा खरा पराक्रम आणि त्या बरोबरीने हनुमंताचा पराक्रम या 2 कांडात असल्यामुळे समर्थांना समाजासमोर मांडायचा आदर्श हा पराक्रमाचा असल्यामुळे, साक्षेपाचा असल्यामुळे त्यांनी ही 2 कांड निवडली आणि लिहून काढली. त्याच 2 कांडांवर त्यांनी मराठीमध्ये श्लोकरचना केली. श्लोकबद्ध ही दोन्ही कांड समर्थांच्या वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहे. ल.रा. पांगारकर यांनी समर्थ ग्रंथ भांडार नावाचं एक कलेक्शन छापलेलं आहे, किंवा शंकर श्रीकृष्ण देव यांनी त्रिखंडात्मक समर्थांचं चरित्र लिहिलेलं आहे, किंवा आता अनेक नवीन प्रकाशक लेखकांनी समर्थ वाङ्मयाचं टप्प्याटप्प्यात खंडशः असं प्रकाशन केलेलं. तर त्यामध्ये या सुंदरकांड आणि लंकाकांडावर आधारित रचना आपल्याला, त्यामध्ये मारुतीचा पराक्रम समर्थांनी सांगितला. अनेक पद आरत्या समर्थांनी रचल्या. समर्थांनी रचल्या म्हणजे मारुती करताना ते इतके रंगून मारुतीच्या रूपामध्ये गेले की त्या मारुतीच्या रूपामधला असते आरती असो, सवाई असो, त्याला ती म्हणतो मारुतीची सत्राणे उड्डाणालयाला निरुत्साह वाटतोय. त्याने शांतपणे बसून जरी ही आरती आपल्या मनात गुणगुणला तरीही की उत्साह ओसंडून वाहेल. एक एक शब्दावर, एकेका मात्रेवर असा जोर आहे, असं बळ त्याच्यात सामावलेलं आहे. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, एक एक महाप्राण अक्षरांची योजना आहे. मुळात प्राण स्वरूप वायूचा पुत्र त्याच्या स्तुतीसाठी जी अक्षरही वर्णसंगतीही निवडली आहे ती देखील अशी महाप्राण वर्णांनी भरलेली. तर आरत्या असतील किंवा जयदेव जयदेव जय भल जय जय बल भीमा, आरती ओवाळू सुंदर गुणसीमा, कितीतरी आरत्या समर्थांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या रामप्रभूंवर रचलेल्या आरत्या जितक्या प्रसिद्ध नसतील तितक्या मारुतीवर रचलेल्या आरत्या. समर्थांच्या पदोपदी मारुती हा एक अविभाज्य घटक झालेला आहे. म्हणून समर्थांना साक्षात मारुतीचा अवतारच म्हटलं गेलं हे काही वावगं. आजही तुम्ही सज्जनगडावर चाफळला गेलात तर मारुती नाही असा ठाव तिथे दिसायचा नाही. चराचरात तिथे मारुती भरलेला आहे. प्रत्येक शिल्पामध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये कुठे ना कुठेतरी तो मारुती. त्यामुळे समर्थ हे महारुद्र जे मारुती रामदास कली माझी ते जाहले रामदास, ही धारणा समर्थांच्या या हनुमत सायुज्यामुळे, हनुमंताच्या स्वरूपात ते इतके तल्लीन झाले, तन्मय झालेत की प्रत्येक रचनेमध्ये मारुती डोकावतो. इथपर्यंत खुद्द दासबोध हा अध्यात्मासाठी वाहिलेला ग्रंथ आहे, मात्र त्याही ग्रंथामध्ये वायोस्तवन असेल, भीमदशक असेल, त्याच्यामध्येही मारुतीचं स्तवन आहे. एक वेळ रामांच्या स्तवनपर स्वतंत्र काही अशी मोठी रचना झाली नाही, मात्र मारुतीचं स्तवन हे अपरिहार्यपणे समर्थ करतात. अर्थात रामप्रभूंना कमी लेखण्यासाठी नव्हे, तर त्या हनुमंताला आत्मसात केलं की आपसुक रामभक्ती ही आत्मसात होणार आहे हे ओळखून समर्थांनी ते स्तवन. आणि सगळ्यात महत्वाची रचना समर्थांची म्हणजे भीमरूपी स्तोत्राची मानली जाते. समर्थांची मारुती स्तुतीपर एकूण 11 स्तोत्र आहेत. त्यातलं केवळ पहिलं आणि एकमेव स्तोत्र आपल्या म्हणण्यात असतं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आज माझ्या अंदाजाने अनेक आपले श्रोतृवर्ग हे नाशिककर आहेत, त्यामुळे हा एक मोठा योगायोग त्यांना माहिती असेल कदाचित की नाशिक जवळ जी टाकळी आहे, समर्थांचं तपस्थान आहे, या टाकळीला या स्तोत्राची रचना झालेली. समर्थ टाकळीला राहून गायत्रीचं पुरस्चरण त्यांनी केलं.
12 वर्षाचं तप केलं, रामनामाचं पुरस्चरण केलं आणि ते पुरस्चरण करत असताना रोज एक आकाराने प्रचंड असं वानर समोरच्या एका वृक्षावर बसून यांचा सगळा उपासनाक्रम निरीक्षण करत. आणि ज्या दिवशी हे पुरस्चरण संपलं त्या दिवशी हे वानर त्या वृक्षावरून खाली उतरलं आणि त्याने समर्थांना कडकडून मिठी मारली. आणि त्या वानराने मिठी मारल्यावर त्या वानराच्या रूपाचा खरा साक्षात्कार जेव्हा समर्थांना झाला, तो साक्षात्कार समर्थांच्या भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना या स्तोत्राच्या शब्दातून प्रतीत झाला. तो महारुद्र हनुमान कसा दिसत असेल आपण पाहिलेला नाही, मात्र समर्थांनी त्याला पाहिलाय. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी शब्दांकन असल्यामुळे या स्तोत्रांना एक वेगळंच महत्व प्राप्त झालं. संख्या चंद्रकळा गुणे 16 आवृत्त्या नित्य जो या हनुमत स्तोत्राच्या करेल त्याच्यावर हनुमंत कृपा करेल, त्याला काय काय प्राप्त होईल याची फलश्रुती ही या स्तोत्रात दिली आहे. तर असं हे भीमरूपी महारुद्रा हे हनुमत स्तवनपर समर्थांचं स्तोत्र. असंच एक दुसरं स्तोत्र मालिनी वृत्तामध्ये समर्थांनी रचलेलं आहे. फणीवर उठविला वेग अद्भुत केला. या स्तोत्राला कफनाशक स्तोत्र मानलं जातं. समर्थांना ही उत्तर वयामध्ये कफाची किंवा दम्याची बाधा भेडसावायला लागली. खूप त्रास कफाचा आणि दम्याचा त्यांना व्हायला लागला. याच्यावर समर्थ चरित्रामध्ये अनेक कथा आहेत. मात्र एकदा कीर्तनासाठी जाताना खूप कफाचा त्रास होतोय असं लक्षात आल्यावर समर्थांनी मारुतीचं स्तवन केलं. माझ्या भक्तीमध्ये माझ्या साधनेमध्ये हा कफ विघ्न आणतोय, त्यामुळे ही कफाची व्यथा, समर्थ प्राचीन मराठी त्यांच्या काळच्या मराठीत व्यथा हा शब्द वेथा असा उच्चार, तर ती व्यथा हे मारुतीराया दूर कर अशी प्रार्थना या स्तोत्रामध्ये त्याची व्याधी कफाची बाधा त्या वेळेपुरती ही दूर झाली. हाही प्रसंग आपल्याला समर्थ चरित्रामध्ये ऐकायला मिळतो. तसंच अजून एक अतिशय सुंदर आणि थोडं वेगळ्या धाटणीचं असं एक मारुती स्तोत्र समर्थांनी रचलं. ते त्यातला काही भाग आम्ही तुम्हाला इथे उद्धृत करून दाखवतो. नमन गा तुझ भीमराया निजमती मज दे तुझ गाया तडकिता तडका तडकाया भडकिता भडका भडकाया हरुषला हर हा वरदानी प्रगटला नटला मजमानी वदविता वदनी वदवितो परवितो सदनी पदवितो अवचिता चढला गडलंका पळभरी न धरी मन शंका तडकिता तडके तडकितो भडकिता भडके भडकितो खवळले रजनीचर भारे फडकिता तडके भडमारे अवचिता गरजे भुभकारे रगडीजे गमके दळसारे तगटिता तगटी तगटेना झगटिता झगटी झगटेना लगटिता लगटी लगटेना झुगटिता झुगटी झुगटेना. असं ध्वन्यानुकारिता ज्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. मारुती ही प्राणवायूची देवता आहे. मारुती ही कपिस्वरूप देवता आहे. त्यामुळे त्या प्राणाचं स्पंदन आणि त्या कपिरूपामध्ये वाणी असो नसो मात्र त्याच्यामध्ये उत्पन्न केला जाणारा ध्वनी त्या रूपामध्ये, ह्या दोन सूत्रावर हे पूर्ण स्तोत्र बेतलेलं आहे. एक एक स्तोत्र हे निश्चित पठनीय आहे, चिंतनीय आहे. अर्थ कळला न कळला मुद्दा आला हिदाय, मात्र एक एक स्तोत्राचा हा जरूर पाठ करण्यासारखा. आज हनुमान जयंतीच्या पावन पर्वणीवर आपल्या सगळ्यांना हा संकल्प करण्यासारखा आहे की रोज 11च्या 11 नाही जमली तरी रोज किमान एक स्तोत्र तरी क्रमाने हे मारुतीचं समर्थांनी रचलेलं म्हणावं आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो निश्चित सगळ्यांनी घेऊन पहा. असं
हे हनुमत विषयक उदंड वाङ्मय जेवढं बोलू तेवढं थोडं आहे. मात्र एक मोठी उपलब्धी यात अशी आहे की मारुती ही देवताही आहे आणि मारुती हा भक्तही आहे. त्यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आणि या 4 पुरुषार्थांपलीकडे असणारी भक्ती, या पाचहींचा लाभ हा हनुमद उपासनेतून होत असतो. हनुमान ही देवता शठम प्रतिष्ठाठ्यम हेही शिकवते आणि हनुमान ही देवता ही सहृदयता याचंही महत्व अधोरेखित करते. भावभक्तीच्या उपासकांना मारुती जवळचा आहे आणि तितकाच तो शक्तीच्या उपासकांनाही जवळचा आहे. त्यामुळे भक्ती आणि शक्ती, बुद्धी आणि समर्पण या सर्व समस्त सद्गुणांची एकमात्र अधिष्ठात्री देवता असणारी अशी ही मारुतीरायाची मूर्ती. या हनुमंताच्या चरणी आपण प्रार्थना करूया की ही जी वैश्विक महामारी आली आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी, सगळ्यांना निरामय असं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि रामभक्तीच्या आणि शक्ती बुद्धीच्या वाटा आम्हाला त्या हनुमंतानी आपल्या चरित्रातून, आपल्या आदर्शातून उलगडून दावाव्या. हीच त्या रामदूताचरणी, या रामदूताच्या गाथेच्या वाङ्मय सेवेच्या माध्यमातून केलेली प्रार्थना आहे. अखेर एक सुंदर सवाई समर्थांनी रचलेली मारुतीरायांच्या वर्णनपर इथे उद्धृत करतो आणि ह्या सगळ्या वाक्प्रपंचाला इथे विराम देतो. यानंतर आपल्याला ज्या काही शंका असतील त्या आपण इथे पाहूया किंवा सूचना असतील तर त्यांचाही विचार करूया. सवाई अशी, सवाई हा एक सुंदर काव्य प्रकार आहे. हा काव्य प्रकार मध्ययुगामध्ये जेव्हा राजा किंवा पादशहा हा दरबारामध्ये प्रवेश करायचा तेव्हा भालदार आणि चोपदार हे दोन्ही बाजूला उभं राहून त्याचे गुणविशेष, त्याची विरुदावली ही त्या गेय स्वरूपामध्ये उच्चारायचे. आणि ते करत असताना आस्ते कदम म्हणजे जे वाटेत कुणी आलेले असतील, वाटेत त्याच्या अडचणी आणणार असा कुणी असेल तर त्याने दूर व्हावं, मार्ग मोकळा करून द्यावा अशी त्याच्यात थोडक्यात साध घातलेली असे. आणि त्या उच्चारणामध्ये जर देवतेचं वर्णन असेल तर त्या देवता वर्णनातून आजूबाजूला असणाऱ्या आसुरी शक्ती किंवा घातक शक्ती त्यांचं परिमार्जन व्हावं अशी ही एक सद्भावना या काव्य पठणामध्ये, काव्य रचनेमध्ये व्यक्त झालेली आढळते. सवाई अशी आहे, रामदूत रामदूत वायुसूत रामदूत वायुसूत भीमगर्भजुत्पती रामदूत वायुसूत भीमगर्भजुत्पती जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी वीरजोर शिरजोर धक्कधिंग मारुती धक्कधिंग मारुती धक्कधिंग मारुती. महारुद्र हनुमान की जय. राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय. खूप धन्यवाद प्रणव दादा. कोणाला जर काही प्रश्न असतील, सूचना असतील किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही रेज हँड या पर्यायाचा वापर करू शकता. तुम्हाला अनम्यूट करण्यात येईल. काही प्रश्न आहे कोणाला किंवा काही सांगायचंय? दादा विनया केसकरजींनी आपल्याला एक कमेंट दिली आहे की खूप छान सांगितलं आपण. मारुतीरायांची खूप नवीन स्तोत्र समजली, वेगवेगळ्या कथा समजल्या. खूप छान आणि धन्यवाद. आभारी आहे. दीपालीजी आपण बोलू शकता. ही जी शेवटची सवाई तुम्ही सांगितली ना सर, ही आम्हाला कुठे मिळेल? समर्थ ग्रंथ भांडार हे ढवळे प्रकाशनाने छापलेलं पुस्तक आहे. लरा पांगारकर यांनी संपादित केलेलं. त्याच्यामध्ये ही सवाई तुम्हाला मिळून जाईल. लरा पांगारकर लरा पांगारकरांनी संपादित केलेलं ढवळे प्रकाशन जे आहे
मुंबईचं गिरगावचं, त्यांनी छापलेलं समर्थ ग्रंथ भांडार नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात ही सवय मिळेल. किंवा प्रसाद प्रकाशनची एक मोठी सिरीज आहे, ग्रंथावली आहे, समर्थ वाग्वय जयंत. तर त्याच्यामध्ये सवाया आणि स्फुटपदांचा एक स्वतंत्र खंड आहे, त्या खंडातही ते मिळेल. मात्र तो असा सुटा खंड मिळतो की नाही मला माहित नाही, पण तुमच्या लायब्ररीमध्ये जर यदा कदाचित असेल तर तुम्हाला तिथे रेफर करता येईल. धन्यवाद सर. प्रमाजी आपण बोलू शकता. प्रमाजी तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, येत आहे ऐकायला? हो 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 येत मी आहे, असं येत आहे. विचारलं की 11 या संख्येचं जे महात्म्य आहे त्याविषयी काही सांगू शकाल का? 11 11 बहु 11 काय 11? हो, आय अकरा कळेच ना. हा. तर 11 ही संख्या 3 प्रतीकातून दाखवली गेली आहे. एक पौराण किंवा ज्याला आधिदैविक प्रतीकात्मकता असं म्हणूया, ती 11 रुद्र म्हणजे रुद्र किंवा शिव या देवतेची जी 11 रूप मानलेली आहेत त्याच्याशी संबंधित मारुती हा 11वा रुद्र मानलेला आहे. त्यामुळे त्या 11च्या पटीमध्ये मारुतींची स्थापना, त्या 11 रुद्रांचं प्रतीक म्हणून, एकेका रुद्राचं प्रतीक म्हणून एक एक मारुती असल्याचं एक उपपत्ती त्याची दाखवता येईल. दुसरा 11चा संबंध हा शरीरामध्ये जी 11 इंद्रिय आहेत, 11 इंद्रिय यांचा अर्थ 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. तर एक एक मारुती हा या एकेका इंद्रियावर संतुलन संयमाचं किंवा राखण्याचं ची अधिदेवता, इंद्रियांचा संयम शिकवण्याची एक प्रतीकात्मकता या 11 या संख्येतून दाखवलेली आहे. अजून एक त्याचा तिसरा संबंध हा या सगळ्यामध्ये 10+1 असा हा केलेला आहे. 10+1 असं का? तर दशमान ही पद्धत पूर्वी षोडशमान ही पद्धत होती आणि दशमान ही एक गणितातली पद्धत होती. तर विश्वाच्या सगळ्या पदार्थ, विश्वातले सगळ्या वस्तू या 10 म्हणजे पंक्ती या एका संख्येमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे 10च्या पटीत किती असू शकतात. मात्र त्या 10ला म्हणजे विश्वाच्या मर्यादेला ओलांडून जो 11वा झालाय म्हणजे पलीकडे जो राहिलाय, पुरुष सूक्तामध्ये अत्यतिष्ठत दशांगुलम ही जी एक धारणा आहे तशी या मारुतीच्या किंवा रुद्राच्या बाबतीत सांगितली जाते. रुद्राच्या उपासनेमधला 11 हा भाग म्हणजे 11 हा संकेत आणि तोच महारुद्र असल्यामुळे मारुतीच्या उपासनेमध्ये असणारा संकेत हा गृहीत धरला गेला. पण याचं जे विश्लेषण आहे, याची जी उपपत्ती आहे ही अजून एका प्रकारे आयुर्वेदात किंवा आता माझ्यापेक्षा हे तुम्हाला कदाचित अधिक माहिती असेल ते दाखवलं गेलं. समर्थांचं एक या वेगवेगळ्या विकार किंवा रोग निवारणासाठी सांगितलेलं पद आहे आणि त्याच्यामध्ये शरीरामधली एक एक इंद्रिय स्थान घेऊन त्याच्यामधली पीडा किंवा त्यातला विकार दूर करण्यासाठी मारुतीचं एक एक नाव हे त्या रचनेमध्ये सांगितलं गेलं. तर त्या इंद्रिय स्थानी असणाऱ्या विकाराचं परिमार्जन करण्यासाठी त्या मारुतीची सांगितलेली वेगवेगळी 11 रूप म्हणजे ज्याला आपण मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने व्यूह असा शब्द वापरूया, तेही कुठेतरी इथे ध्वनित झालेले आहेत. 11 मारुतींची आपण जर स्थानं पाहिली म्हणजे महाराष्ट्रात जे 11 मारुती म्हणून पूजले जातात तर त्याच्या हस्तमुद्रा म्हणजे त्याच्या मूर्तीच्या ठायी केलेली चिन्ह याच्यामध्येही काही सांकेतिकता आहे. मात्र त्याचं अजून विसंकेतीकरण डिकोडिंग पूर्ण झालेलं नाही. मात्र त्याचा कुठेतरी संबंध या ज्या दैव व्यपाश्रय स्वरूपाच्या चिकित्सा आहेत त्याच्याशी दाखवता येऊ शकतो, दाखवला गेलेला आहे, काहींनी दाखवायचा प्रयत्न केलाय.
मात्र तिकडेही कुठेतरी त्याचा संबंध जातो. आणि एक दुसरा इतिहासकारांचा दावा आहे की समर्थ जिथे जिथे एकांती असून खल करावे असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात समर्थ आणि शिवरायांच्या एकांतात भेटायच्या जागा अशा ह्या 11 मारुतींची स्थानं असावीत अशी काही इतिहास संशोधकांनी उपपत्ती मांडली आहे. त्यातलं तथ्य मला खरं खोटं माहित नाही, मात्र त्यांनी सांगितलेली गोष्ट इतकंच इथे उद्धृत करावं असं मला वाटतं. अनिताजी तुम्हाला केलेलं आहे अन्य. मला विचारायचं होतं की सर, आता तुम्ही जे स्तोत्र सांगितलं की एक श्लोक तरी रोज म्हणावा, त्याचं नाव मला ऐकून नाही आलं, कारण की तेव्हाच जरा आवाज तुमचा हे झाला होता. तर त्या स्तोत्राचं नाव सांगता का? 11 स्तोत्र आहेत समर्थांची. हा, त्या 11 स्तोत्रांपैकी रोज एक स्तोत्र क्रमाने म्हणायला हवं असं मी म्हटलं. हा, तर तेच आवाज तुमचा आत्ताही परत तसाच झाला, त्यामुळे कळलं नाही तेव्हा स्पष्ट. 11 स्तोत्र रोज 11 स्तोत्र म्हणणं सगळ्यांनाच म्हणणं शक्य नाहीये. बरोबर. मग काय तर आठवड्यामध्ये रोज किमान एक स्तोत्र बरोबर. हे परिपाठ करून नेमाने म्हणत जा. ओके ओके, धन्यवाद सर. खूप छान झालं भाषण आणि बरीच धन्यवाद. माहिती मिळाली. धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचं आहे? काही प्रश्न आहे कोणाचा? दादा, मगाशी आपला जो विषय चालू होता त्यातलाच अनुसरून तसाच एक प्रश्न आहे. कदाचित तुम्ही त्याचं उत्तरही दिलेलं आहे की कलियुगात कर्मचे व्याधींसाठी दैव व्यापाश्रयार्थ हनुमंत उपासना करावी असं सुचवलं जातं. तर तेव्हा रोजच्या व्यवहारामध्ये आरोग्य प्राप्तीसाठी रुग्णांनी हनुमानाच्या कोणत्या स्वरूपाची उपासना करावी असा एक प्रश्न आलेला आहे परत एकदा. हा मुळात कालही मी सांगितलं उपासनेचा भाग आहे. उपासना आणि अभ्यास ह्या बरेच वेळा 2 टोकावरच्या गोष्टी मानल्या जातात, तशा नाहीयेत त्या. पण आता माझी मर्यादा ही अभ्यासकाची किंवा वक्त्याची असल्यामुळे उपासनेच्या प्रांतामध्ये बोलण्याचा खरं तर माझा अधिकार नाही. आणि तेवढं कदाचित अधिकार, पात्रता आणि ज्ञान नाही, पण वाचीव ऐकीव या माहितीवर बोलण्याचं इथे धाडस करतो. मात्र ते करण्यापूर्वी कोणातरी तज्ज्ञाचा सल्ला किंवा मार्गदर्शन निश्चित घ्यावं. मारुतीची उपासना ही विशेषतः वातरोगासाठी सांगितलेली आहे. मारुती हा वातपुत्र आहे, वायुपुत्र आहे. त्यामुळे शरीरामध्ये असणारा वात तो मर्यादित राहावा, तो कंट्रोलमध्ये राहावा, यासाठी मारुतीची उपासना. म्हणजे अगदी तेल मारुतीच्या मस्तकावर घालणं आणि शरीरामधला वात कमी करण्यासाठी तैलमर्दन करणं याचाही कुठेतरी सहसंबंध विचार करण्याजोगा आहे. पण सर्वंकष सर्व प्रकारचं जे आरोग्य आहे, म्हणजे थोडक्यात वात पित्त कफ ह्या ज्या 3 दोष आहेत, त्या तिन्ही दोषांचं जे प्रमाण आहे ते मर्यादित राहावं, स्वास्थ्य टिकून राहावं, यासाठी मारुतीच्या जो त्याकडे बघणारा आहे किंवा ज्याच्या हातामध्ये द्रोणाचल उचललेला आहे, अशा 2 रूपांचं पूजन किंवा त्याची उपासना ही शास्त्रामध्ये सांगितलेली. बालमारुती किंवा उदयोन्मुख सूर्याकडे पाहणाऱ्या मारुतीची उपासना ही जे नॉर्मल स्वास्थ्य ज्यांना आहे त्यांनी, आणि ज्यांना आजार आहे विशिष्ट किंवा त्या आजारातून लवकरात लवकर बरं व्हायचंय, त्यासाठी त्या ज्याला प्रताप मारुती असं म्हटलं जातं, त्या प्रताप मारुतीची म्हणजे द्रोणाचल धारक मारुतीची उपासना ही उपयुक्त ठरू शकते. आणि मुग्धा चंद्रात्रेंचा प्रश्न आहे की हनुमत संगीत जे आपण म्हणतो तर ते आता आपल्याला कुठे प्रचलित दिसतं का आत्ताच्या काळामध्ये? त्यागराज स्वामी कर्नाटक संगीताचे जे आद्य प्रवर्तक मानले जातात, त्या त्यागराज स्वामींनाही हे संगीत मारुतीने शिकवलं अशी एक आख्यायिका त्यांच्या चरित्रात आहे. त्यामुळे
कुठेतरी त्या हनुमत संगीताचाच एक भाग, शेष लेश, हा त्या कर्नाटकी संगीतामध्येही असावा. समर्थ संप्रदायामध्ये पारंपरिक पद्धतीत आलेलं संगीत हेही ते हनुमत संगीताचंच एक परिष्कृत रूप असावं, अशी एक धारणा आहे. त्यामुळे त्याचाही तसा विचार आपल्याला करता येईल. आणि राहिला प्रश्न ग्रंथाधाराचा, तर हनुमत संगीत सारोद्धार नावाचा ग्रंथ आजही उपलब्ध आहे. म्हणजे इन प्रॅक्टिस आहे की नाही माहित नाही, मात्र एक संगीतशास्त्रावरचा प्रमुख ग्रंथ म्हणून तो आपल्याला अभ्यास करता येण्याजोगा आहे. प्रीतीजी तुम्हाला केलंय अनम्यूट. नमस्कार सर, मी प्रीती ठकार. नमस्ते. मला मगाशच्या तुमच्या उत्तरावरनं आणि थोडंसं तुम्ही आधी पण टच बेस केलं ते, की दर शनिवारी मारुतीच्या देवळात लोक तेल घालतात, तर ही प्रथा आली कुठून, त्याला कितपत तथ्य आहे वगैरे, ह्याच्यावर थोडस बोलाल का? या गोष्टीचा विचार वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. एक सगुणोपासना हा जो संप्रदाय, म्हणजे यथा देहे तथा देवे, ही धारणा स्वीकारून जर तुम्ही मारुतीची उपासना करत असाल, तर आपल्या देहाला जे मानवेल, पचेल, तेच आपण त्या मूर्तीवर करायचे, हे भान ठेवून तेल घालावं. कलावती आई म्हणून ज्या आधुनिक काळातल्या फार मोठ्या संत होऊन गेल्या, त्यांच्या एका वचनामध्ये त्यांनी सांगितलंय, मारुतीला तुम्ही जर मूर्तीमध्ये आहे असं मानत असाल, तर तेल घालताना अशा बेताने घालावं की ते त्याच्या डोळ्यात जाता कामा नये. म्हणजे यथा देहे तथा देवे म्हणत असताना आपण बसलेलो आहोत आणि कोणीतरी येऊन बदाबदा आपल्या डोक्यावर तेल ओतलं, तर आपली काय रिॲक्शन होईल? देवाचं सगुण रूप आपल्या समोर आहे, त्याची मर्यादा, त्याचं ते देवत्व, त्याचा गौरव कसा सांभाळावा, हे एक महत्वाचं धोरण तिथे असावं लागतं. त्यामुळे सगुणोपासनेमध्ये तेल घालणं, उडीद घालणं, मीठ घालणं, हे जर तुम्ही जवळचा सखा देव म्हणून पाहत असाल तर ते योग्य नाही. मात्र तेलाभिषेकाची जी प्रथा आहे त्याचा संबंध कुठेतरी शनी उपासना आणि रुद्र उपासना किंवा क्षेत्रपाल यांच्या उपासनेसाठी तेल घातलं जातं, तैलाभिषेक केला जातो. तसंच क्षेत्रपाल किंवा अशा लौकिक ग्राम स्वरूपाच्या ज्या देवता आहेत त्यांच्या उपासनेमध्येही त्या तेलामध्ये शेंदूर खलून त्यांना लेपन केलं जातं. तर मारुतीची पूजा ही वेगवेगळ्या स्तरांवर होत आलेली आहे. कोणी त्याला रुद्ररूप मानलं, कोणी त्याला रामदूत मानलं, कोणी त्याला वृषाकपी मानलं, तर कोणी त्याला लोकदेवतेच्या रूपात पाहिलं, क्षेत्रपाळाच्या रूपात पाहिलं. त्यामुळे अगदी गावाकडे गेलात किंवा अगदी वेशीच्या बाजूला जे काही दगड शेंदूर लावून आजही फासलेले ठेवलेले दिसतात, त्यामध्ये एकतरी दगड मारुतीचा असतोच. तर लोकदेवता या कल्पनेशी जवळ जाणारं जे मारुतीचं रूप आहे, त्या रूपाची उपासना ही तैलाभिषेक, सिंदूर लेपन याने केलेली आहे. वायुपुत्र किंवा वात प्रकृती याच्याशी त्याचं असणारं साहचर्य किंवा साधर्म्य, याच्यामुळेही तैलाभिषेकाचं त्याच्या पूजेतलं स्थान हे गृहीत धरलेलं आहे. रुद्र ही जी देवता आहे, उग्र प्रकृतीची देवता आहे, त्याच्यावरही त्याच्या लिंगावर, शिवलिंगावर काही विशिष्ट तेलांचा अभिषेक काही विशिष्ट कामनेने सांगितलेला आहे. त्यामुळे रुद्राशी असणारा मारुतीचा संबंध लक्षात घेता हा तैलाभिषेक तसाही जस्टिफाय होऊ शकतो. मात्र मारुती हा जर रामदूत किंवा आपली आराध्य देवता म्हणून पाहत असाल, तर त्याच्यावर केला जाणारा तैलाभिषेक हा किती डोळसपणे, किती सजगपणे करायला हवा, हे इथे ज्याच्या त्याच्या विवेकावर अवलंबून आहे असं मला वाटतं. दिलीपजी तुम्हाला हे केलंय मी. दिलीपजी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा,
मागच्या वर्षी रुचिता पंचबाईंनी जे एक छान उपक्रम आयोजित केला होता कानिटकर सरांचा, सच्चिदानंद कानिटकरांचा, तसाच हा उपक्रम मारुती हे जे दैवत आहे हे रामा इतकंच महत्वाचं आहे असं आता तुमच्या सांगण्यावरनं आणि समर्थांनी त्यांचं चरित्र खूप चांगलं रंगवलेलं आहे. तर तशाच पद्धतीने हा उपक्रम रुचिता पंचबाई तुमच्या म्हणजे रुचिता पंचबाईंच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की असा उपक्रम जो कानिटकर सरांनी केला होता तसा आपला होऊ शकेल का? मला लक्षात नाही आलं, म्हणजे उपक्रम हा काही अवधीचा असा होता का? हो हो, मोठ्या अवधीचा. हो, मोठ्या कालावधीचा होता. तर त्याच्याबद्दल रुचिता पंचबाई कदाचित तुमच्याशी बोलतील. तर त्यांनी म्हणजे एकतर हा पेंडेमिकचा काळ होता त्यावेळेला, आणि दुसरी गोष्ट मी आताच त्यांना लिहिलेलं आहे याच्यावर की एकतर माहिती छान मिळते, म्हणजे एवढं वाचनाचं प्रत्येकाचं वाचन नसतं, तुमचं स्पेसिफिक त्याच्यावरचं वाचन अजून कुठल्या विषयांवर सुद्धा असेल. तर तसा आम्हाला हा मारुती रायाचा उपक्रम जसा रामावरचा झाला होता सच्चिदानंद कानिटकरांचा, तसा आपल्याला हा सलग करता येईल का? म्हणजे तुमची परमिशन, रुचिता पंचबाईंचं हे आयोजन अशा पद्धतीने आणि लोकांचा सहभाग, आपण त्याच्यावर नक्की विचार करूया. उपक्रम नक्कीच विषय अतिशय उत्तम आहे, कल्पना चांगली आहे, मात्र सगळ्यांच्या वेळाची उपलब्धी कशी काय जमणं, हा थोडा विचार करून आपण नक्की प्रयत्न करूया लवकरात लवकर असा काही उपक्रम घेता आला तर. हा, माझी विनंती राहील सगळ्या बाकीच्यांचं. कारण आयोजक आणि माझीही वेळेची उपलब्धी हा थोडा प्रश्न असतो. मी वर्किंग असल्यामुळे ऑफिस टायमिंग सांभाळून आणि बाकीचे क्रियाकलाप सांभाळून हे करत असल्यामुळे थोडा वेळेचा मुद्दा असतो. मात्र तुमची सूचना नक्कीच स्वागतार्ह आहे, त्याच्यावर आपण विचार करूया आणि असा नजीकच्या कालखंडामध्ये काही उपक्रम येतोय का नक्की आपण. धन्यवाद. खरंच नाही, म्हणजे रुचिता पंचबाईंना सुद्धा त्यांचे सुद्धा आभार, मी त्यांचे पर्सनली वैयक्तिक आभार मानलेले आहेत. आणि मागच्या वर्षी सुद्धा मी कानिटकर सरांना सुद्धा त्याबद्दल हे दिलं होतं. पण म्हणजे हा खूपच 2 दिवसात आम्हाला बरीच माहिती मिळाली, त्याबद्दल वादच नाही. पण हा म्हणजे एवढं मोठं दैवत आहे ते, आणि तुम्ही जे 2 दिवसात उल्लेख केला त्याचा की ते खरोखर म्हणजे नुसतं रामसेवक नाहीत होतात, त्याच्याबद्दल एक वेगळं हे होऊ शकतं, ते अपेक्षित होतं, बाकी काही. धन्यवाद. पण खूप छान वाटतं, 2 दिवस उभारी आली मला. धन्यवाद दिलीपजी. आपण नक्कीच मोठ्या तर मला विचारायचं होतं की शेवटचा एक प्रश्न. हा, शेंदूर आणि मारुती याबद्दल काही कळलं नाही, तर शेंदूर कसा काय मारुतीशी संलग्न झाला हे विचारायचं होतं. याच्यासाठी एक सुंदर कथाबंध उत्तरकालीन रामकथेत येतो. मारुतीचा आणि शेंदुराचा संबंध कसा आला याचं उत्तर या कथेमध्ये आहे. एकदा अयोध्येमध्ये माता जानकी सौभाग्यवती स्त्री करण्याजोगा जो काही साज शृंगार असतो ते करत होते. आणि ते करत असताना उत्तर भारतामध्ये आजही प्रथा आहे की भांगामध्ये सिंदूर द्रव्य म्हणजे ते कुंकुवासारखं द्रव्य लावलं जातं. कुंकू तिलक असतोच, मात्र भांगात पुन्हा तो सिंदूर भरला जातो. आणि हे मारुतीने आपल्या सूक्ष्म दृष्टीने पाहिलं आणि विचारलं की हे काय करताय, कशासाठी करताय. त्यावेळी जानकी माता म्हणाल्या की रामरायांच्या प्रभूंच्या दीर्घायुष्यासाठी मी हा सिंदूर धारण केला. आणि हे मारुतीने ऐकलं आणि अतिशय हर्ष त्यांना झाला की एक छान उपाय मिळाला की त्यांनी मातेकडून सिंदूर मागून आपल्या अंगभर चोपडून घेतला आणि त्याच रूपामध्ये, त्याच आवेशामध्ये मारुतीराय रामरायासमोर जाऊन उभे राहिले. रामराय म्हणाले, अहो हे काय केलं, असं काय चाललंय, अख्ख्या शरीराला सिंदूर का चोपडून घेतला. त्यावेळी मारुतीराय म्हणाले की माता जानकीने जर एक चिमटीभर शेंदूर आपल्या भांगी भरल्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभणार असेल तर तुम्ही तर माझे स्वामी नाथ आहात, मी माझ्या सर्वांगाला हा शेंदूर लावून घेतला, आता जेवढा शेंदूर लावलाय तेवढं दीर्घायुष्य तुम्हाला प्राप्त होऊ अशी माझी इच्छा आहे. तर प्रभू रामचंद्र हसले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की जिथपर्यंत तू आहेस तिथपर्यंत माझं अभिन्न असं रूप, माझी कथा आणि माझं नाव हे साक्षात माझंच रूप आहे, ते तितकं चिरंतन होईल
जिथपर्यंत मारुती आहे तिथपर्यंत रामनाम आणि कथा आहे, आणि जिथपर्यंत रामनाम आणि कथा आहे तिथपर्यंत मारुती आहे. तर असा हा शेंदुराचा अनुबंध. आणि दुसरं वरदान असं दिलं की जे तुला शेंदूर अर्पण करतील त्यांच्या सगळ्या बाधा पीडा या तुझ्या कृपेने दूर होतील. तर म्हणून तेव्हापासून मारुतीला सिंदूर लेपन सुरू झालं. ही एक कथा. आणि दुसरा मगाशी जो बंध सांगितला की मारुतीचा संबंध हा कुठेतरी रुद्र आणि ज्या क्षेत्रपाल उग्र प्रकृतीच्या देवता आहेत त्यांच्या बरोबरीने दाखवला गेला. आणि या देवतांच्या रुद्र कुळातल्या किंवा अशा क्षेत्रपाल या देवतांच्या पूजेमध्ये उपासनेमध्ये शेंदूर हे एक अविभाज्य द्रव्य मानलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबरीने पूजला जात असल्यामुळे मारुतीच्याही पूजेमध्ये हा शेंदूर आला. वीर देवता ज्या मानल्या जातात त्या वीर देवतांची पूजा, यक्ष राक्षस यांचीही पूजा ह्या शेंदूर ज्याला सिंदूर शेंदूर काश्मीर असं म्हटलं जातं त्याच्या अर्पणाने होते. अजून कोणाला काही प्रश्न आहेत किंवा काही सांगायचं आहे? आता नाहीये तसं दिसतंय. चालेल. मला अजून व्हॉट्सअप वरती सुद्धा 1-2 प्रश्न आलेले आहेत. ते मी तुम्हाला फॉरवर्ड करते दादा. नाही, इथे विचारायला हरकत नाही. म्हणजे बघा, तुमचा जर वेळ संपला असेल तर थांबूया, मात्र इथे विचारायला हरकत नाही. होऊन जाईल. बरं. आता असं आहे की ते 2 प्रश्न मला काल आले होते नेमके. एक मिनिट, एक सापडला की आपल्याला विचारलं आहे की काहींना हिमालय वगैरे प्रदेशामध्ये हनुमंतांचे दर्शन होतं असं म्हणतात. मध्यंतरी अशा हनुमंताचा फोटो कोणाचा तरी कॅमेऱ्यात क्लिक झाला होता आणि तो इमेज स्वरूपामध्ये सोशल मीडियावरती टाकला होता, पण तो फोटो लावू नका असं म्हणतात. तर असं का आणि त्याबद्दल काही गोष्टी आहेत का? संजय बर्वे यांनी विचारलं. सुदैवाने आज असं म्हणावं असं वाटतं ह्या कथेवर की मारुती किंवा तत्सम देवता या इतक्या स्वस्त झाल्या आहेत का की कोणाच्याही फोटो मधून क्लिक होऊन अशा त्यांच्या प्रतिमा उपलब्ध होईपर्यंत ज्यांच्या दर्शनासाठी ज्यांची एक झलक मिळवण्यासाठी हजार वर्ष तप करायला लागतं मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना, त्यांचा असा कोणीचा फोटो आला असं होण्या इतकं हे सोपं आहे का? बरेच वेळा होतं असं की वैयक्तिक काही धारणा असतात. मला वैयक्तिक स्तरावर काहीतरी अनुभव येतो आणि मला वाटतं की हा या अनुभवामागे ती देवता आहे, मारुतीचा कुठेतरी अनुभव आला असं मला वाटतं. मात्र तो सार्वत्रिक असतो असं नाही, तो माझा वैयक्तिक अनुभव असतो. आणि जेव्हा या वैयक्तिक अनुभवांचं काही स्वार्थाच्या हेतूने काही स्वतःचं नाव करून घेण्याच्या हेतूने असेल किंवा उगीच आपल्या धर्माविषयी असणारा फाजील आत्मविश्वास फाजील विश्वास हा वाढवण्यासाठी अगोचरपणे केलेला प्रयत्न हा असे फोटो अशा पोस्ट हा फोटो पाठवा हे फळ मिळेल, हा फोटो लावा असं होईल, तो फोटो लावू नका असं काही नाहीये. तंत्र संप्रदाय आणि हे जे कोणीतरी काहीतरी पद्धतीने ज्या पसरवलेल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायची ही गरज नाही. ठीक आहे दादा. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत आता सगळ्यांचे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचे खूप आभार की तुम्ही आता या सगळ्या कठीण काळामध्ये आणि अतिशय व्यस्त दिनक्रमामधून आम्हाला सगळ्यांना वेळ दिलात आणि अगदी शॉर्ट नोटीस वरती तुम्ही या व्याख्यानासाठी तयार झालात. आणि कालपासून खूप मेसेज येत आहेत, सगळ्यांना व्याख्यान खूप आवडतंय. खूप जण सांगतायत की 2च दिवस का घेतलं, मोठा कार्यक्रम घ्या जसं आपल्याला दिलीपजींनीही सांगितलं. तर सगळेजण खूप खुश आहेत, आनंदी आहेत आणि या हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वामध्ये हे ऐकायला मिळाल्यामुळे सगळ्यांना एक विशेष आनंद मिळालाय आणि तो तुम्ही मिळवून दिलात म्हणून तुमचे खूप आभार. त्यानंतर
डॉक्टर लीना हुन्नरगीकर, माझे सगळे सहकारी, मुग्धा मॅडम, निखिल सर, तर हे प्रत्यक्षपणे या आयोजनामध्ये असतात, मदत करतात. त्या सगळ्यांचे खूप आभार. आणि ही लिंक आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिली, ज्याच्यावरती आपण भेटलेलो आहोत, त्या पराग पंचभाई यांचे आभार. आणि शेवटी सगळे श्रोते की यांचे विशेष आभार याच्यासाठी, कारण मला माहिती आहे अनेकांच्या घरामध्ये आज मेडिकल इमर्जन्सी आहे. खूप वाईट काळामधून सगळेजण जात आहेत. सगळ्यांचे नातेवाईक बऱ्याच ठिकाणी आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पण तरीही आपल्या मनाला उभारी मिळावी आणि घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहावं म्हणून सगळेजण या व्याख्यानमाला ऐकत असतात. कित्येक वेळेला पेशंटच्या शेजारी बसून सुद्धा लोक व्याख्यानं ऐकतात, असं ते आम्हाला सांगतात. तर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे खूप आभार. तुमच्यामुळे असं काहीतरी आयोजित करत राहावं असं सारखं वाटत राहतं. म्हणून तुम्हा सगळ्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानते आणि पुन्हा एकदा एका नवीन व्याख्यानासह तुमच्या भेटीला लवकरच येऊ असं आश्वासन देते. खूप धन्यवाद. आयोजकांचे आणि समस्त श्रोतृवर्गाचे मानावे तितके आभार थोडेच आहेत, पण या आपल्या ऋणामध्ये मारुतीरायांनी सदैव ठेवावं आणि सगळ्यांना निरामय दीर्घायुष्य लाभावं आणि त्या धर्माचं, त्या सत्याचं परमदर्शन सगळ्यांना लाभावं अशी प्रार्थना करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. पवन सुत यावर रामचंद्र की जय.